टिपला होता तो म्हणजे रिचर्डचा, आणि त्यावेळेला आपण तो विश्वचषक पटकावला होता. याला म्हणतात कमबॅक करणं आणि हिम्मत करणं. तुम्ही पण ते करू शकता हर्षजी. कारण जर तुम्हाला 15 मध्ये गुंडाळलंय तर तुम्ही मनामध्ये असं सांगायचं की आम्ही त्यांना 14च्या आत गुंडाळणार. हे तुमच्या मनामध्ये ते सांगायचंय. मनाने जिंकायचं आहे तर तुम्ही रणाने जिंकू शकता. म्हणून आधी मनाला सांगायचं असतं. तुमची मानसिकता फार महत्वाची. म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. तर तुम्ही प्रबळ दावेदार ठरता त्या विजयाचा. बघायचं आपल्याला प्रबळता काय असेल, इच्छाशक्ती कशी असेल आपल्याला ते पाहायला मिळेलच. 2 मिनिटात आपण धावांचा पाठलाग करायला सुरुवात करणार आहोत. आम्ही असा गेलो असा आलो. जाऊया डीजे मास्टर जालिंदरकडे. आपलं सुद्धा हरी स्वागत, हरिभक्त स्वागत आम्ही करतो. हरी माऊली या. आणि असं नसतं वा. टॉस जिंकलाय गावदेवी आई गावदेवी बाबुगावच्या कॅप्टनने. निर्णय सांग बेटा. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले मेहर इलम बाबुगाव संघाला. जे काय रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साध ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्यामध्ये 2 अगदी महात्मे इथे अवतरलेले आहेत. दोन्ही महाराज त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. बारके संप्रदायाचे अध्यक्ष पाटील महाराज आपल्यामध्ये आहेत. या क्रिकेटच्या माहोलमध्ये त्यांचं स्वागत करूया. आपण ड्राईव्ह केले तर सर स्टेट ड्राईव्ह. वा सुंदर पाण्याजोगा फटका. सुमित तिथे धावतोय. जो लॉंग ऑनला होता काहीसं फंबलिंग झालं पण तो नुकसान फार मोठं नाहीये. एकदा कम्प्लीट केली अगदी शांत पद्धतीने. राम आणि प्रतीक ही जोडी पाहतोय आपण जे हनुमान चौदरपाड्याची, ज्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी 16 धावांचं आहे. 16 फॉर द विन. संत महात्म्यांची गाथा सांगणारे आपले महाराज आपल्यामध्ये आहेत. आधुनिक काळात सुद्धा अनेकांना देवाच्या सानिध्यामध्ये कसं आणायचं हे संप्रदाय आपल्याला सांगत असतं. वारके संप्रदायात आणि ते सांगणारे अगदी छान कीर्तन प्रवचन करणारे आपले महाराज आज आपल्यामध्ये पिता आणि पुत्र दोघं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर फटका पाहण्याजोगा आणि तितकी चांगली प्रयत्न सुद्धा केला तर परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी ब्युटिफुल सुंदर चौकार. टीम जय हनुमान स्पोर्ट्स चौदरपाड्याचे एक गडी बाद नाहीये. हतबल झालेत कारण धावा आधीच फार कमी उभ्या केल्यानंतर अशा प्रकारे सुरुवात जर केली आहे जय हनुमान चौदरपाड्यानंतर मात्र आता या ठिकाणी शरीर भाषा आपली पाहायला मिळते जाऊन पडायची की काहीशी निगेटिव्ह झाले. परंतु तुम्ही आधीच पॉझिटिव्हली बॅटिंग नाही केली. त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी अगदी निराशेला सामोरं जावं लागत आहे.
आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जीवन असो किंवा क्रिकेट असो, कुठलाही खेळ असो आणि कुठलाही कार्यक्रम असो किंवा तुमचा कुठलाही पटल असो, जीवनाचं पटल असो, छंद असो, तुम्हाला सर्वात मोठं यश तेव्हाच मिळत असतं जेव्हा तुम्ही सर्वात मोठ्या नैराश्याला सामोरं जात असता. लक्षात घ्या, त्यालाच म्हणतात अपयश यशाची पायरी आहे. त्या अपयशातून शिकायचं असतं. ड्राईव्ह केलाय, अगदी अप्पर ड्राईव्ह पाहतो आपण, कव्हरच्या दिशेने जात असता लेफ्ट हँड बॅट्समन प्रतीकचा हा सुंदर दर्शदार चौकार. संख्या 13 वर 3 पाऊल दूर आहे. पहिल्या षटक अजून समाप्त होत नाहीये. 3 चौकार आलेत, 1 डॉट, 1 सिंगल, 5 चेंडू पडलेत. असं वाटतं की ह्याच षटकामध्ये सामना समाप्त करेल की काय. प्रतीकने ड्राईव्ह तर केला, तिथे मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली, फेकी झाली होती, नेम हुकलाय, तिथे बचावला बॅट्समन. एक चोटी धाव तिथे घेतली, प्राप्त केली आहे. प्रतीकचा विरोध होता, पण तो दुसऱ्या बाजूला रामनी तिथे प्रवृत्त केलं आणि त्या कारणाने एक धाव तिथे जोखीम भरी ते प्राप्त केली. याला म्हणतात मोर रिस्क मोर प्रॉफिट. कधी कधी जोखीम घ्यावं लागतं जीवनामध्ये. अशा गोष्टी असतात की रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है. फेसबुकचा जनक म्हणतो मार्क झुकरबर्ग की जिंदगी में रिस्क तो लेना ही पड़ता है, जितना आप रिस्क लोगे उतना ही आप आगे चले जाओगे. पण तू ते रिस्क घेण्यामध्ये सुद्धा तुझं कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं. कधी पण कुठे पण रिस्क घ्यायची नाही बेटा. तर म्हणाल की मला डोंगरावर उडी मारायचे, असं नसतं ते. धावसंख्या 14 इथे पाहतो आपण. 2 धावांची अजून गरज आहे. पहिलं षटक समाप्त झालं. नवीन गोलंदाज निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. वा क्या बात आहे, मस्त. महाराज आल्याने निवृत्ती नाव इथे ऐकायला मिळालं. निवृत्ती नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. नावाप्रमाणे कार्य करावं लागेल. कार्य असं असावे की सर्वांनी पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, शोधलं पाहिजे की कोण निवृत्ती, कोण होऊन गेले, कोण आहेत. पण असं नसतं, नावात काही नसतं. तुमचं कार्य असावं की तुमचं नाव उजाळलं पाहिजे. पहिला चेंडू डॉट काढला आणि दुसरा सुद्धा अगदी डॉट. वा, चांगली बॉलिंग करतोय. वा निवृत्ती, वा 2 डॉट काढले. अगदी वेळ तिथे काढतोय आणि आमच्या आयोजकाचा वेळ इथे खर्च करतोय गोलंदाज निवृत्ती. एका फटक्याची गरज आहे, परंतु इथे सुद्धा अगदी झुंज देतोय. कारण तो दाखवतोय की मला जगात दाखवायचं आहे की मी माझे काहीतरी पराक्रम दाखवेन. माझी जी क्वालिटी, मी जे शिकलोय, जे धडे गिरवलेत, त्याचा परफॉर्मन्स मला करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळालाय स्वर्गीय बली चषकामधलं. यावेळेला पूल केलाय, कडक शॉट, आवाज स्वीट आलाय, चेंडू निसटला हातातून आणि जातोय तिथे सीमा रेषेच्या बाहेर. मॅच विनिंग स्ट्रोक, 4 रन, मॅच फिनिश्ड. आणि मॅन ऑफ द मॅच प्रतीक वाकडे, नो डाऊट. या कौतुक करतोय आम्ही बाबू हर्ष पारधी आणि टीमचे. श्री गणेश जांभूळपडा, आपण चांगला खेळ दाखवल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक कौतुक आणि अभिनंदन. टीम जय हनुमान चौदरपाडा. प्रतीकने 2 गडी सुद्धा बाद केले आणि बॅटिंग मधून 13 धावा त्यांनी कुठल्या. आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी करणारा प्रतीक वाकडे ठरलाय सामन्याचा शिल्पकार. या प्रतीक, महाराजांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस घ्या. हरिभक्त पारायण वारकरी सम्राट अध्यक्ष आपल्या परिसरातील जनार्दनजी महाराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी चौदरपाड्याच्या प्रतीक वाकडेला आणि सोबतीला थंड पेय. एक चांगलं चित्र पाहायला मिळतंय. सौभाग्य प्रतीक तुझे की महाराजच्या शुभ हस्ते तुला हे बक्षीस मिळतंय आणि लगेच आपण सन्मान सुद्धा घेतोय महाराजांचा. विनंती करतोय मी आमचे शाखा प्रमुख दीपकजी वेलेकर आपल्या शुभ हस्ते हा एक मेगा सन्मान करावा. सुस्वागतम सुतार सर, या रिपोर्टर आलेले आहेत, मीडियावाले. ते कुठे नसतात, ते कुठे पण त्यांना जावं लागतं. सन्माननीय वासुदेव महाराज सुद्धा आपल्यामध्ये आहेत, साहेब पाटील महाराजांचेच सुपुत्र. हा एक मेगा सन्मान, टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. वारकरी सम्राटाला आपल्या परिसरामध्ये फार पुढे नेणारे अगदी ख्यातनाम व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत.
उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, अनेकांना ज्यांची बोलण्याची शैली आवडते असे हरिभक्त पारायण जनार्दनजी महाराज पाटील साहेब आज आपल्यामध्ये, ज्यांचं दर्शन सुद्धा घेतलंय दीपकजी वेलेकर साहेबांनी. त्यानंतर महाराजांचे सुपुत्र, त्यांच्यात पावलोती पाऊल ठेवून तेच कार्य पुढे घेऊन जाणारे सन्माननीय आदरणीय हरिभक्त पारायण वासुदेवजी महाराज यांचं सुद्धा आपण स्वागत सन्मान करतोय आपल्या ह्या स्पर्धेमध्ये. मंडळाच्या वतीने, इताडे ग्रामस्थांच्या वतीने खूप छान आज आपल्याला इथे एक वातावरण निर्मिती झाली आहे. अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा आपण जोपासतोय. आपण बघितलं की दोन्ही महाराजांचा आपण इथे सन्मान केलाय. नक्कीच महाराजांनी आपल्या सर्वांना अगदी चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यभर सांगितल्यात. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या कारकिर्दीसाठी. आणि जाऊया आता मैदानामध्ये. आपण नवीन सामना आपल्या समोर, नवीन वेळ आहे, परंतु आवाज गेली 2 दिवस आपण जो ऐकताय तोच आहे, ज्यांनी सुद्धा अनेकांना त्यांच्या ऑर्केस्ट्राच्या स्टाईलमध्ये नाचवलंय, अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये रंग भरलेत, अनेक ठिकाणी सूत्रसंचालन करतायत. असे भाग्याची मात्र असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम सर, धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने ते आम्हाला कोऑपरेट करतायत. सामन्याला सुरुवात झाली आहे. एकाच गावातले 2 संघ तुम्हाला एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. दोन्ही संघांनी चांगली मेहनत केली आहे. दोन्ही संघांनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केला. एका बाजूला आपण बघतोय मिहिर 11 बापगाव, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी बापगाव संघाला तुम्ही फाईटसाठी बघताय. राहुल आणि योगेश सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. तर पहिल्या ओव्हरसाठी सर्वेश ऑन साइडला, सर्वेश वरती प्रहार केला गेलाय. तडाखा सुंदर आहे. टप्पा पडलाय. चेस करण्यासाठी फिल्डर वळतात 2-2, परंतु त्याच्या अगोदर बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा पहिला 4. सर्वेशला रीड केलं. आणि जेव्हा एकाच गावातले 2 संघ असतात ना, तेव्हा सर्व खेळाडूंच्या आणीव उणीव माहिती असतात. कोणाचे स्ट्रॉंग झोन, कोणाचे वीक झोन कसे पकडायचे ते माहिती असतात प्लेयर्सला. सध्या तरी तेच झालं. राहुलच्या बॅटमधून सर्वेशच्या विरोधातला पहिला चौकार आला आणि चौकाराने आता खातं उभारलं गेलंय राहुलने स्वतःच. लॉफ केलाय समोर. जेलची शक्यता. फिल्डर त्या ठिकाणी तग धरून होते. बॉलकडे त्यांनी बघितलं. फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाला त्या ठिकाणी. टी शर्ट क्रमांक 10 रोहित त्या ठिकाणी होता. इथनं होईल फलंदाज बाद पडतेल मैदानाच्या बाहेर राहुल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल व पिच बॉल होता, परंतु जास्त उंचीवरती हा बॉल. त्या ठिकाणी फिल्डर सेटच होता. लॉंग ऑफ तैनात ठेवला होता. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने 2 फिल्डरला अशा पोझिशनवरती ठेवलं गोलंदाज सर्वेशने की ज्या पोझिशनवरती त्याला इझी पडेल की जिथे फलंदाज बाद होऊ शकतो. तेच झालं. बाद झाला फलंदाज राहुल, ज्याने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलं होतं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. ऋतिकचं अजूनही येणं बाकी आहे. लाराचं, या टीमचे अष्टपैलू खेळाडू अर्थातच मिहिर 11 बापगावचे. परंतु त्याच दरम्यान आपण एकाच कॅलिबरचा जो खेळ आहे ना, तो खेळ जेव्हा आपल्या समोर त्या कॅलिबरचा संघ येतो ना, तेव्हा मग तो डबल होतो. म्हणजे दोन्ही कॅलिबर होतात. मग ते दोन्ही कॅलिबर जेव्हा एकत्र आले ना, की त्यांच्यामधला द्वंद्व हा काही पाहण्याजोगे असतो. त्याच्यामुळे आता ही मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. ओमकारसाठी हा बॉल फाईन लेगला. फिल्डिंग चांगली झाली. फिल्डर होते त्या ठिकाणी फाईन लेगला. यज्ञेश त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज होईल बाद. लागेल लागोपाठचा दुसरा षटका. परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसला. पहा खेळता क्षणी बॅट थोडीशी स्किड झाली होती 2 वेळा. त्यानंतर टप्पा बघितला. स्लो बॉल येतोय. बॅटला लगेचच त्यांनी क्रॉस केली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरला. आणि पण दरम्यान बघत आहात तो म्हणजेच हा विकेट क्रमांक 2. मान्यवर आले असतील मिहिर 11 बापगाव किंवा बापगावच्या या दोन्ही टीम्सला सपोर्ट करण्यासाठी कोणतेही वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले असतील. मग ते नानखर असो, आमने असो, आमने पाडा असो, देवरुंग असो,
कोणतेही प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील तर या मंचावरती तुमचं स्वागत आहे. मयूर पाटील इताडे गावचे जे आहेत त्यांना विनंती करतोय की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. लागोपाठचे 2 विकेट गेल्यात. आर्यन आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. फर्स्ट इनिंगला सध्या तरी तुम्ही बघताय आणि 2 विकेट लवकर सर्वेशने आपल्या नावावरती कोरल्यात. आर्यन ऑन स्ट्राईक. चांगला बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचं होतं परंतु ज्या गतीने बॉल आला त्या गतीला ओळखू शकला नाही. हा पहा ऍक्शन रिप्ले. जर्सी क्रमांक 15 ओव्हर द विकेटने टप्पा पडल्यानंतर सरळच गेला अगदी स्ट्रेट गणेशच्या हातामध्ये. ऍज अ विकेट किपर ते टीमला लीड करतात सध्या तरी आणि बॉलरला सुद्धा. शेवटचा बॉल फक्त 4 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल मागे खेळतात फिल्डर त्या ठिकाणी अडवला गेला बॉलला. एक सिंगलचा प्रयत्न सुरुवातीला होता त्यानंतर थांबवलं गेलं. रिक्स नकोय कारण अर्ली विकेट गेल्यात आधीच झोन त्याच्यामुळे आता अजूनही पुढे जाऊन प्रेशर नकोय त्यासाठी पॉवर पॅक बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली सर्वेशची. ज्या अर्थाने आपण बघितलं सर्वेशने चांगली बॉलिंग केली. फक्त 4 धावा 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिले त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी या ठिकाणी हाताळली. मयूर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. येस वेलकम मयूर तुमचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक प्लॅटफॉर्म रचणार असं प्लॅटफॉर्म देणार असं आणि असं म्हटलं जातं ना की तुमची चांगली सुरुवात तुमच्या शेवटापर्यंत तुम्हाला चांगली करण्यासाठी. थँक्यू सो मच महाराज तुम्ही या ठिकाणी आलात. वारकरी संप्रदाय म्हटलं गेलं तर खरं तर महाराष्ट्राला ही सांभाळणारी परंपरा आहे कारण संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. 1200च्या शतकामध्ये तुम्ही बघितलं की संतांनी दिलेली शिकवण या महाराष्ट्राला आणि त्या संतांच्या शिकवणीनुसार आपण अनेक साऱ्या मान्यवरांचा सन्मान करत असतो. खरं तर संतांचा ठेवा आहे संतांचं देणं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सर्व संतांना तुम्ही बघितलं. कोणी मडकी घडवत असताना आपल्या मुलाला गमावलं तरीही नामाचा जप करत असताना भगवंताचं तुम्ही बघितलं. काही काहींना भाजनमध्ये देव दिसला. माणसांमध्ये देव असतो आणि ते माणसांमधलं देव शोधण्यासाठी आपण नेहमी वारकरी संप्रदायामध्ये वावरत असताना अनेक साऱ्या वारकऱ्यांना आपण बघत असतो. ते वारकरी आपल्या मंचावरती उपस्थित होते ते आपल्यापासून रजा घेतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉल चालले कव्हर्सला. एक सिंगल झाली कंप्लीट. इझिली 2 धावा कंप्लीट होतील कारण डीप मध्ये बॉल दूरवरती होता त्यामुळेच विश्वासच्या या बघितल्या पहिल्याच बॉलवरती धावा मिळतात 2. टीमची धावसंख्या झाली असतात. इथनही फाईट घेऊ शकतो टीम मिहिर इलम बापगाव कारण आताही काही घडलं बिघडलेलं नाहीये. अजूनही 11 बॉल हातामध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. 11 बॉल मध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या 30 पेक्षा जास्त धावा बनल्या तर कदाचित 3 ओव्हर मध्ये एक स्पेशली चांगला आकडा निर्माण होईल दुसऱ्या इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी. चला बॅटची मागणी केली की बँडेजची जी मागणी आहे तिची पूर्तता लगेचच करा. बॅट हवी असेल किंवा बँडेज हवी असेल आपल्याकडे अवेलेबल तर लवकरात लवकर पोहोचवा आणि आपण या सामन्याला सुरुवात करूयात. 2 संघ एकमेकाच्या विरोधात दोन्ही गावातले संघ त्याच्यामुळेच 12व्या खेळाडूंना सांगण्याची गरज नाही कोणत्या बाजूने कोणते प्लेयर आहेत. दोन्ही खेळाडू एकाच गावातले त्याच्यामुळे कधी बॅटिंग साईडचा जो 12वा खेळाडू आहे कॅच गेल्यानंतर तोही फिल्डरचं नाव सांगतोय. बॉलिंग करणारा जो 12वा खेळाडू आहे बॅटिंगवरती कोणता खेळाडू गेलाय तोही नाव सांगतोय. म्हणजेच या गावातले एकमेकांचे संबंध खूप चांगले आहेत. नेहमी असं नसतं की गावातल्या 2 टीम्सला तुम्ही बघता मग त्यांच्यामध्ये वादविवाद असतील. या दोन्ही टीमचा संबंध खूप चांगला आहे. यावेळेला स्वीप केलाय सुंदर फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दिमागाचा वापर करत असताना गतीचाही वापर केला विश्वासच्या. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मेंटॅलिटीवरती सगळं असं कारण आपण भरपूर वेळा असं बघतो की एकाच गावातले 2 संघ मग त्यांच्यामध्ये काही वादविवाद असेल. मित्रांनो एकामेकांसोबत हसत खेळत राहा. एकमेकांचे चेहरे आपल्याला रोज दिसतात त्यांना ओळख देत राहा कारण रात्री उगवलेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळी स्मशानात पडायचं की मंदिरात. त्याच्यामुळे एकमेकांना जोडून चाला. चांगला बॉल होता गतीचाही बॉल. विश्वासने आता गती जनरेट केली. या अगोदरच्या गतीवरती त्याला बेनिफिट मिळालं नव्हतं. हा पा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट. सुंदर बॉल अगदी अँगल बनला आतमध्ये येणारा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर इंटरेस्टेड होते की जसा फलंदाज पुढे येईल तसा स्टंप हिट करायचा.
परंतु फलंदाज ही जागेवरतीच होता आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करत असताना विश्वास ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सेम सिच्युएशन. आता सिच्युएशनला हँडल करत असताना बॅट्समनला आपण नाकामी बघितलं आणि लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. या सिच्युएशनला तुम्ही असे चेंडू डॉट फेस कराल ना तर सेकंड इनिंग मध्ये त्या धावा बनवण्यासाठी मग तुम्हाला सुरुवातीपासून जास्त स्ट्रगल करावा लागेल डिफेंड करण्याच्या अनुमानाने. कारण ज्या वेळेला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणारे बॅट्समन असतात ना तेव्हा ते फ्री माइंडेड बॅटिंग करतात, परंतु सेकंड इनिंग मध्ये धावसंख्या कमी रोखायचे असतात ना, मग सेकंड इनिंग मध्ये पहिल्या बॉल पासून त्यांच्यावरती तो प्रेशर वाढत जातो आणि आता प्रेशर दिसतोय सध्या तरी लागोपाठच्या 2 डॉट बॉलचा. योगेश्वर यावेळेला सोडून दिल्या बॉलला लेफ्ट केलंय, परंतु अंपायर सांगतात नकारार्थी मान या ठिकाणी अडतेत आणि वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. आपण चेक करूयात ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि हा बॉल तुम्ही बघा, गुड डिसिजन बाय अंपायर, कारण बॉल टर्न होऊन आतमध्ये आलाय. सन्माननीय मनीषजी पाटील ज्यांचं सुंदर सलून आहे त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. मिड ऑफला बेदायचं येतो बॉल शॉट मध्ये डायरेक्ट हिट, काम तमाम. परतेल मैदानाच्या बाहेर योगेश काम तमाम करत असताना डायरेक्ट हिट झालं. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, नयन पाहायला मिळाले, नयनचा हिट, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये असा बॅट्समन गेलाय ज्या बॅट्समन वरती आता विश्वास ठेवू शकतो. बॅट्समन वरती आता विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर क्रमांक 5 वरती गेलाय. जो कधीच नाही बघत वारा त्याचं नाव लारा. मैदानाच्या आतमध्ये तो 5व्या क्रमांकावरती खेळतोय. कोणत्याही प्रकारचा मनीषजी पाटील जे इताड्याचे आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय मनोज. 2 ओव्हर मध्ये ना जास्त हाणामारी झाली नाही. मी कौतुक करेन विश्वास, दुसऱ्या बॉलवरची चौकार आल्यानंतर सुद्धा त्याचे तुम्ही बॉल बघितले 3 डॉट, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती विकेट. नयनची कामगिरी चांगली राहिली, त्यामधला अर्धा वाटा आपण नयनला देऊयात की बॉल चांगला होता, नयनने फील्ड केला, डायरेक्ट हिट केला आणि 50% वाटा त्याचाही आहे या विकेटमध्ये. विश्वासला त्याने विकेट मिळवून दिली सांघिक, तिथनं बाद झाला योगेश आणि आता मैदानाच्या आतमध्ये लारा जो असेल नॉन स्ट्रायकिंग रेंजवरती. मनोजच्या डेथ ओव्हर मध्ये ना आता 10 पेक्षा जास्त धावा शोधाव्याच लागतील, कारण फील्ड ट्रॅप सेट आहे. मग आता इथनं गरजच आहे धावसंख्येची. त्या धावसंख्येच्या गरज असल्या कारणाने मग करा स्ट्रायकिंग इन वरती लार आहे आणि त्याच्या पाठमधून आता मोठे फटके येणे गरजेचे. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेला, स्वतःसाठी जागा बनवली, स्ट्रोक सुंदर निवडला गेलाय, कव्हरला चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं ज्याला फरक नाही पडत वारा त्याचं नाव लारा, त्याच्या बॅटमधून हा चौकार. चा वापर तुम्ही पाहिला, आधी जागेवरती होता लारा, त्यानंतर बॉल जसा आला ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा थोडासा पुढे गेला होता, त्याच्यानंतर बॅकफुटला आला, बॉल टॉस झाला, टॉस झाल्यानंतर बॅट अगदी फिरवली गेली, बॅटचा चेहरा उघडण्यात आला आणि त्यांनी बघितलं होतं की स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर नाहीये. त्या झोन मध्ये बॉल खेळत असताना जी महत्वाकांक्षा होती ना धावसंख्येची, ती धावसंख्या आता जोडत असताना टीमच्या टोटल मध्ये लारा आणि टीमची धावसंख्या 14. ओव्हर द विकेट खेळायचं होतं, ऑन साइडला स्वीप करायचं होतं, अगदी झोपून स्ट्रोक खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला तर गती कमी केलेला हा बॉल, कमी गतीचा बॉल थोडासा अडथळा निर्माण करून गेला लाराला आणि इथनं लाराला बीट करत असताना गोलंदाज मनोज. आपण आधीच तेच म्हटलं होतं ना की ह्या दोन्ही संघांमधल्या खेळाडूंच्या ना स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन एकामेकांना माहिती आहेत, त्याच्यामुळे ही मॅच चांगली रंगेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल येईल की नाही त्याचा प्रश्न अंपायर्सलाही पडलाय. अंपायर सॉफ्ट सिग्नल वाईट, परंतु आपण चेक करूयात या ठिकाणी की हा बॉल वाईट आहे की नाही. फक्त अंपायर्स अशा काहीशा क्रिटिकलिटीजला थर्ड अंपायर घेऊ शकतात, प्लेयर्सला ती अनुमती नाहीये. सो आता इथनं DRS चा वापर केला गेलाय. इट्स
अनलिगल डिलिव्हरी. सो व्हाईट बॉल सॉफ्ट सिग्नल जो अंपायरचा होता त्या अंपायरच्या सिग्नलला थर्ड अंपायरने सुद्धा संमती दिली. चेक करून इथनं येतोय चेंडू व्हाईट अर्थातच टीमची धावसंख्या 15 धावा. आता अतिरिक्त एक धाव आली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला गेला हा चेंडू आणि व्हाईटचा इशारा देत असताना अंपायर स्ट्रायकिंग एंड लारा. व पिच बॉल होता, ऑनसाइडला खेळू शकले नाही. कदाचित हलकंसं कनेक्शन असावं की डायरेक्टली बॉडीला लागलाय ते अंपायर आम्हाला दर्शवतील. यस, बॉडीला स्पर्श झालाय. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा फलंदाज अर्थातच लारा जेव्हा मुवमेंट करत होता ना, एक चौकार वगळता मनोजने खूप चांगलं त्याला कंट्रोल केलंय, त्याला थांबवलंय, स्टॉप केलंय. हा बॉल पहा, लारा आधीच पुढे होता, बघितलं गेलं की लारा पुढे, त्याच्यामुळे तो अजून शफल होऊ शकत नाही. त्याच्यासाठी चेंडू त्याने पुढे टाकला, लेंथ मागे ठेवली नाही, चेंडू पुढे टाकला. हा चेंडू डॉट आलाय. डॉट बॉलची समाप्ती. मनोजच्या या षटकामध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 5. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंग मधला. 16 धावसंख्येत एखादा मोठा फटका यावा जेणेकरून एक चांगलं टोटल उभं राहावं. आणि तो आलाय. ऑन साइडला चर्चा सुरू होती की एखादा मोठा फटका यावा. त्या ठिकाणी प्रेक्षक होते झाडावरती बसलेले. बरं झालं त्यांचं लागलं नाही, अन्यथा इजा झाली असती. परंतु त्यांच्याच दिशेने बॉल मिडविकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर हा षटकार. हा पहा, सध्या तरी कॅमेरामॅनने फोकस केलाय त्या प्रेक्षकावरती. आणि हेच असतात दर्दी प्रेक्षक जे कुठेही बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. सध्या तरी अगदी झाडाचा आसरा त्याने घेतलाय, कारण गरमी वाढतीये. मग त्या झाडाच्या सावळीने त्याला फरक पडेल आणि चांगला व्ह्यू सुद्धा मिळेल. त्याच्याच बाजूला शेंडू आदळला गेला. चांगलं झालं की दुखापत नाही झाली. मोठा फटका आलाय. आता टार्गेट सेट झालाय, परंतु एखादा मोठा फटका ना अजून एक चांगलं टार्गेट सेट करेल मिरिलम बापगावसाठी. लो फुल टॉस बॉल, कमी गतीचा बॉल, षटकारानंतरचा कमबॅक, पलटवार तुम्हाला पाहायला मिळाला गोलंदाज मनोजचा. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 अर्थातच फर्स्ट इनिंगचा खेळ संपला. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्यात. टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा आणि 23 धावसंख्येचं टार्गेट. सध्या तुम्ही मॅच समरी बघताय, अर्थातच फर्स्ट इनिंगची समरी बघताय. 3 ओव्हरमध्ये कोणता फलंदाज चांगला खेळला. नॉट आउट राहिला आर्यन. लाराने 4 बनवले, आर्यनने बनवले गेल्या 6. 5 बनवल्या योगेशने, ओमकारने नाराज केलं. त्यानंतर राहुलला तुम्ही बघितलं. शालिक आणि सुनीलचं येणंच नव्हतं, त्यांना यायलाच मिळालं नाही. परंतु आता बॉलिंगवरती कदाचित शालिक चांगलं कार्य करू शकतो आणि तेवढी धमक आहे. सो बघूयात या 23 धावसंख्या कशा पद्धतीने डिफेंड होतात की चेस होतात. नेहमी असो त्यांच्याकडनं शुभेच्छा मी नेहमी देत असतो. मी मनीषजी पाटील यांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. मी दीपक दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मानाचा मान तुम्ही द्यायचा आहे. मयूरजी पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत. विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये लगेच जा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्यानंतर मयूर पाटील साहेबांना सुद्धा आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. एक असा व्यक्तिमत्व क्रिकेटशी नेहमी तो निगडीत राहिलाय. क्रिकेट स्पर्धा कुठेही असो,
इताडे संघ कुठेही खेळत असो तरी आपसुकच त्यांचा आम्हाला फोन असतोच इताडे संघाच्या शुभेच्छांसाठी आणि ते मंचावरती होते. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला पाहण्यासाठी ते आले होते. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पंचावरती करतो. थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी आलात, मंचाची शोभा वाढवली. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक अशा सामन्याकडे मित्रांनो आपण वळत आहोत ज्या सामन्याच्या विचाराने आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही टीमची लढाई आहे ना, ही लढाई लवकर संपणारी नाहीये. कारण एका बाजूला मिहिर इलम बापगाव, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी बापगाव. या दोन्ही टीमला ना एकामेकाचे चेहरे माहिती आहेत. एकामेकाच्या चेहऱ्यांना अनेक वर्षे हे झेलत आलेले खेळाडू. त्याच्यामुळे ही प्रीमियर लीग नाहीये तर या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळताय. म्हणजेच इथे जय आणि पराजय या दोघांमधल्या अंतरांमध्ये फक्त गाव नाही तर सगळे प्लेयर आहेत. कारण एकामेकाच्या अस्तित्वासाठी हे प्लेयर नेहमी खेळत असतात. आणि सध्या तरी त्या दोन टीम एकामेकाच्या विरोधात. गणेश आणि सर्वेश ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इनवरती सर्वेश आणि पहिलाच गोलंदाज यूज केला जातो ओमकार. ओमकारचा पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. धोक्यामध्ये विकेट होती पण तो कॅच ड्रॉप. काय केलं शालिकने? शालिकला हे माहिती आहे की आपण एक चांगले गोलंदाज आहोत, त्यापेक्षा चांगले फलंदाज. क्षेत्ररक्षकाची वर्णी आपली लागते. त्यामुळेच आपण अशा पद्धतीने अशा स्टेजला इथनं मिसफिल्ड करणं हे कुठेतरी चुकीचं ठरेल. कारण एकतर इन्व्हेस्टमेंट तुमची धावसंख्येची खूप कमी आहे. या इन्व्हेस्टमेंट कमी असलेल्या मॅचला तुम्ही हँडल करतायत. समोरचा बॉलर ते प्रयत्न करतोय विकेट घेण्याचा. मग त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असायला हवं. इथनं जीवनदान मिळतोय तो म्हणजे सर्वेशला. स्ट्रायकिंग वरती गणेश, हलकी शिकडा, बॉल मागे चाललाय. चांगला पलटवार पाहायला मिळाला. ओमकारला विकेट मिळाली असती परंतु कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आणि ओमकारचा एक चांगला बॉल, लिगल बॉल इथनं बीट करत असताना गणेशला 23चं या ठिकाणी टार्गेट आहे. आणि ते टार्गेट बनवत असताना ना प्रत्येक बॉल गणेश ना या मॅचला तुम्ही सोडू नका. कारण ही मॅच एक तुम्हाला रोम हर्षकतेमध्ये नेऊन जाईल. गणेशसाठी हा बॉल अपील केली जाते परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंच सांगत असताना सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतील कारण फिल्डरला अजूनही बॉल सापडलेला नाहीये. त्यामुळेच या लेग बाईटच्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतात. वेगवान बॉल होता. पंचांनी लगेचच सांगितलं की ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू निघत होता. ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी गेले. इम्पॅक्ट आउटसाइड जो ऑफस्टंप पडला जो LBW साठी अनिवार्य नव्हता. त्याचमुळे अंपायर्सने लगेचच घोषित केलं लेग बाईट्स. तिथनं मिळतात धावा 2. अजूनही 20 बनवायच्यात. अजूनही काही बिघडलेलं नाहीये मिहिर इलम बापगावच्या बाजूने. एखादं षटक ज्याच्यामध्ये विकेट आली मग ती सर्वेशी असो किंवा गणेशी असो, डॉट बॉलचा रेशो पर्सेंटेज वाढवला तर या मॅच मध्ये 23चा बचाव होऊ शकतो. आणि असे कारनामे झालेले आहेत. कडा लागली आहे बॉल मागे. विकेटची चर्चा आपण नुकतीच करत होतो की विकेट आणि त्यानंतर डॉट बॉलचा रेशो वाढवला तर मिहिर इलेव्हन बापगाव या धावसंख्या डिफेंड करू शकतो. ही सफलता ओमकारला. गणेश बाद. प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आलेले असतील तर मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही खाली बसून अर्थातच मैदानाच्या बाहेर खाली बसून हा सामना बघू नका, ही स्पर्धा बघू नका. तर हे मंच तुमच्यासाठी मोकळं आहे. तुम्ही या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. सुपर संडेच्या दिनी सध्या तरी हा सामना तुम्ही बघताय. 23 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. ओमकारचं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. एक्सक्लुझिव्ह त्याची बॉलिंग राहिली आहे. तुषारसाठी हा बॉल लॉफ केला गेलाय. समोर कव्हरच्या दिशेने चाललाय. ज्या तुषारच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये आपल्याला विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता तोच तुषार होता. समोर त्याने कव्हर्सला बॉल लॉफ केलं. तिथनं मिळाला धावा 2 आणि या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे जाते 5 या आकड्यावरती. चेक. दरम्यान जिजाऊ संघटनेचे सदस्य सन्माननीय चौदरपाड्याचे सुपुत्र कुंडलिकजी पाटील साहेबांचं आगमन झाले. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम कुंडलिकजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 2 मॅच मधल्या संघर्षाचा जर आपण विचार केला ना तर आई गावदेव बापगाव या संघाला सेकंड इनिंग मध्ये धावा बनवत असताना काहीशी स्ट्रगल करावे लागलात. आता विचार करावा लागेल. कदाचित वसीमी त्यांना काहीतरी कानमंत्र देतोय की कशा पद्धतीने या मॅचला फिरवायला हवी. तोही या टीमचा उत्कृष्ट खेळाडू. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ओमकारची कामगिरी चांगली राहिली आहे कारण 5 बॉल मध्ये
फक्त त्याने खर्च केला धावा 5. एक गडी त्याने मिळवला गेलाय. शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना आता इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केला गेलाय. वसीमलाही माहिती आहे की हा बॉल थांबणार नाही. टप्पा पडलाय, बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकाराने शेवट करत असताना षटकाराची तर म्हणजे सर्वेश अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 9 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 14. थँक्यू डीजे. क्लिअर करत असताना माफ करा तुषारने हा फटका खेळला. बॅकफुटला गेले, जास्त लांब होते बॉलच्या रेंज पासून, परंतु बॅटचा जो स्विंग होता तो स्विंग सुपर्ब होता. टायमिंगही चांगलं जुळालं गेलं आणि इथनं चौकार. चला जास्त वेळ घेऊ नका. ज्या बॉलरला तुम्हाला प्रमोट करायचं आहे त्या बॉलरकडे लगेचच बॉल द्या, कारण अजूनही आपल्याला तब्बल 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. मध्ये अजून 14 धावसंख्येची गरज. चौधरपाडा संघ सध्या तरी वेट करत असावा की या सामन्यामधून कोण जिंकेल, कोण आपल्यासोबत येईल आजच्या दिवसामध्ये, त्या गोष्टीचा विचार करत असावी. टॉप 3 मध्ये आपल्याला 2 टीम्स पाहायला मिळाल्यात आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 3च्या क्वालिफिकेशन साठी कोण जातं. 12 मध्ये 14 रोखायचे असे कारनामे आहेत ना. या कमी धावसंख्येचे कारनामे ना भरपूर वेळा मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करणाऱ्या टीमच्या बाजूने लागल्यात. ही मॅच तशी होईल का? पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरच्या दरम्यान वेगाने जरूर गेल्यात. बॉलला अडवला गेलं. बॉर्डर फिल्डिंग, गुड फिल्डिंग, काय सुपर फिल्डिंग गेली. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वसीम, सिंधू अगदी बॉलकडे वळले गेले. पाय त्याचे अगदी वेगाने पळत होते. राहुलला आपण बघताय ओव्हर नंबर जर विचार केला गेला तर सेकंड मध्ये काय सुंदर त्यांनी खर तर फिल्डिंग केली. बॉलही सुंदर होता, परंतु पाठवला सुद्धा होता खूप सुंदर. तिथनं मिळाला धावा 2 आणि 2 टीमची धावसंख्या पुढे जात असताना फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. मिड ऑफ नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरी नव्हता, परंतु डीप मध्ये लॉंग ऑफ ठेवलेला होता. त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने आता जो डाव आहे तो डाव पुढे जातोय. टीमची धावसंख्या 12, येणारे 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. एखादी विकेट आली ना, ती विकेट जर कदाचित तुषारची आली ना तर सेलिब्रेशन काही वेगळं असेल, कारण तुषार या टीमचा पिंच हिटर आहे. रिव्हर्स खेळतात. ऑप्शनच्या हलकासा आतमधून चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. रिव्हर्सचा वापर केला गेला. जसा वापर केला गेला तसा बॉलला वळवत असताना आपल्याला पाहायला मिळाला राहुल. हा पहा ऍक्शन रिप्ले. ऑप्शनचा हलकासा बाहेर चेंडू होता. जर सरळ बॅटने खेळला असता तर कव्हर्सला कदाचित त्या झोन मध्ये गेला असता, ज्या झोन मध्ये 2 धावसंख्या वसूल केल्या होत्या फलंदाज तुषारने. आता या ऑप्शनच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर बीट झाले. सिंगलचा प्रयत्न जरूर होता. फेकला बॉल. दुसऱ्या बाजूला बॅकअप नाहीये. एक सिंगल झाले कंप्लीट आणि एका धावसंख्येने सध्या तरी डाव पुढे चाललाय. काही गरज होती का या गोष्टीची? कारण इन्व्हेस्टमेंट आपण सुरुवातीपासून म्हणतोय की तुमच्याकडे जेव्हा धावा कमी असतील ना तेव्हा प्रत्येक फिल्डरला आपलं 100% एफर्ट्स द्यावं लागतं. एफर्ट्स या मॅच मध्ये का द्यावं लागेल? कारण या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅट नाहीये. ही रेग्युलर मॅच तुम्ही खेळतात आणि रेग्युलर मॅच मध्ये समोर कोण आहे तर गावातल्या 2 संघांना ज्या वेळेला प्रेक्षक एकत्र बघतात ना तेव्हा दोघा संघांवरती प्रेम असतं, परंतु 12व्या खेळाडूंना आपला दर्जा दाखवायचा असतो. त्या दर्जेसाठी सध्या तरी तुम्ही खेळतात, त्या प्लेसवरती तुम्ही खेळतात आणि सध्या तरी चुका होत आहेत. 8 मध्ये 10ची गरज. आता 7 मध्ये कदाचित 10ची गरज लागेल का की व्हाईट बॉल येईल हे अंपायर्स दर्शवतात. आपण या ठिकाणी चेक करूयात. अंपायर्सला ती सहमती आहे या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल साठी. फक्त तुम्ही टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाही. सो आपण बघूयात की कशा पद्धतीने या बॉलला डिलिव्हर्ड केलाय. जरूर 12वे संघ बोलू नका काही. अंपायर्स जो डिसिजन देतील त्या डिसिजन वरती आपण सहमती देऊ. या बॉलवरती काय घडलंय काय बिघडलंय दोन्ही बाजूला ना आग तेवढीच लागलेली आहे, कारण दोन्ही संघांच्या खेळाडूंना माहिती आहे की ही इम्पॉर्टन्सी किती आहे. हा मनामध्ये अशी धडधड सुरू असेल. हार्टबीट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो 7 मध्ये आता 10ची गरज. काही सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं की 12 मध्ये 14 धावसंख्येचा सामना दुसऱ्या षटकामध्ये संपेल की काय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कंबर कसली आहे आणि सांगतोय मिहिर इलम बापगाव सुद्धा की आ देखे जरा किसमे कितना है दम.
गणेश गमावल्यानंतर तुषारच्या बॅटमधून फटके चांगले आले होते. एका बाजूला सर्वेशी थांबलाय आणि आता स्ट्रायकिंग इनवरती सर्वे. 7 चेंडू 10 धावसंख्येची गरज. यावेळी लो फुल टॉस बॉल. दुसऱ्या बाजूला विचार करत होता तुषार सिंगल बनवायचा, परंतु सुपर डिलिव्हरी या ठिकाणी हँडल करत असताना अवघ्या धावा जर बघितल्या तर या षटकामध्ये फक्त खर्च करत असताना चारच धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला वाचवण्यासाठी महत्वाच्या षटकामध्ये राहुलने कारनामा केला. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. वॉट अ मॅच. चला एकत्रित येऊ नका विनंती करेन. मैदानाच्या आतमध्ये गणेश गेलाय आम्ही समजू शकतो की पाणी हे फक्त कधी कधी निमित्त असतं. काहीतरी छोटासा मेसेज द्यायचा असतो खेळाडूंना. त्यामुळे सध्या तरी छोटासा मेसेज या ठिकाणी देत असताना पण तो पहा लगेचच मिहिरीलेम बापगावचे खेळाडू सुद्धा लगेचच पाणी पिण्यासाठी गेले. आणि पाण्याहून श्रेष्ठ काय असतं, कारण तुम्ही कितीही पौष्टिक खा त्यांना पचवण्यासाठी पाण्याचीच गरज लागते. आणि अशा क्लायमेटमध्ये खरं तर पाण्याची खूप आवश्यकता असते डिहायड्रेशनसाठी. बॉडीला नेहमी हायड्रेट करणं हेही गरजेचं. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या विनंती करेन. जास्त वेळ घेऊ नका. क्रिकेटचा जो रिदम आहे या मॅचचा जो रिदम आहे तो रिदम आपल्याला तोडायचा नाहीये. आणि चौदरपाडा संघच्या कॅप्टनला सुद्धा विनंती करतोय की तुमचा कॅप्टन स्टेज जवळ येऊन राहा. 6 चेंडू 10 धावा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपण अनेक वेळा हे ऐकलं असेल की यशस्वी जेव्हा तुम्हाला व्हायचं असेल ना तेव्हा यशाला कधीच यू टर्न नसतो आणि यू टर्न मारायचाही नसतो. यश प्राप्त करायचं असेल ना तर तुम्ही स्वप्नामध्ये यश शोधू नका, तर प्रत्यक्षात तुम्हाला यश कसं मिळवता येईल हे प्रेझेंट मध्ये करा. कारण एखादा प्रश्न ना आपण प्रश्नपत्रिकेमध्ये बघून उत्तर पत्रिकेमध्ये सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनामध्ये ती कंडिशन ना पुढे आणतायत ना मागे आणतायत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. त्याच्यामुळे हे वर्तमान आहे आणि या वर्तमानामध्ये तुम्हाला घडवायचंय आणि तुम्हाला घडायचंय. चला विनंती करेन पुन्हा एकदा वॉर्न करतोय मिहिरीलेम बापगाव, सगळे क्षेत्ररक्षक फिल्डिंग सजू नका. 6 चेंडू 10 धावा. शेवटच्या षटकासाठी आलाय सुनील. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल डॉट. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा येतोय इंटर मिहिरीलेम बापगाव संघ. काय बॉल होता. टप्पा पडला असा वाटला आतमध्ये जाईल, परंतु हलकासा कट होऊन उजव्या हाताच्या खेळाडूसाठी थोडासा बाहेर निघाला. रूम बनवत असताना हा पा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला असा वाटला आतमध्ये येईल बॉल, परंतु थोडासा वळण घेतला बाहेरच्या दिशेने वळणारा आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. आता घाम फुटला असेल तुषारला सुद्धा. माहिती आहे तुषारला की मागच्या मॅच मध्ये 7 चेंडू होते, आता फक्त 5 राहिल्या. 10 बनवायचे आहेत. तिथे 6 धावा होत्या, परंतु इथनं 10 धावा आहेत. ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. आणि उत्साह तुम्हाला पाहायला मिळतो मिहिरीलेम बापगावच्या प्रेक्षकांचा आणि त्या खेळाडूंचा. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. विचार पडला होता की या 12 चेंडूंमधल्या 14 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल, परंतु काय मॅचला रंगवलीये. जसे त्यांच्या टी शर्ट वरती रंग आहेत. लाल अर्थातच धोक्याची घंटा, व्हाईट शांततेचं प्रतीकही असतं, परंतु या ठिकाणी शांत बसून चालणार नाही. कारण संपतो तो शांत राहणारा, परंतु गाजतो तो संघर्ष करणारा. आणि इथनं संघर्ष करतीये मैदानाच्या आतमध्ये मिहिरीलेम बापगाव. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज. मिस्टामिक स्ट्रोक बॉलमध्ये सांगतो त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः सुनील की आय विल टेक. दादूने केली कामगिरी. सुंदर विकेट मिळवत असताना तुषार मैदानाच्या बाहेर. नाशिवंत नाही. संघर्ष करत असताना संघर्षाचं रणांगण जो सोडतो त्याला कधीच वर मान करून खर तर समाजामध्ये वावरण्याची ताकद येत नाही, परंतु जो स्वतःच्या पावलांवरती विश्वास ठेवतो ना त्याला दुसऱ्याच्या खांद्यांवरून कोसळण्याची कधीच भीती नसते. विश्वास होता या ठिकाणी सुनीलचा. विश्वास तो दाखवत असताना याच्या अगोदर राहुलने ते केलेलं काम, त्याच्या अगोदर ओमकारने केलेली सुरुवात, ओमकारने थांबवलेल्या धावा, राहुलने केलेला कमबॅक आणि त्यानंतर केलेला पलटवार सुनील अर्थात दादूने आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
म्हणून मी आधीच म्हटलं होतं की ही मॅच लवकर संपणारी नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. आणि तशाच पद्धतीने घडत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय रोहित. जरूर आपल्या टीमचा हिटमॅन आहे, परंतु त्याला आता इथनं 2 हिट मारावे लागतील, कारण समीकरण 3 चेंडू 10 धावा. मॅच टर्निंग पॉइंट वरती टर्न झालाय, तुषार बाद झालाय. जो या टीमचा हार्ड हिटर दुसऱ्या बाजूला सर्वेश विचार करतोय की माझ्याकडे स्ट्राईक कधी येणार, परंतु तो नो स्ट्रायकर वरून बघतोय की या मॅचची कंडिशन्स थोडीशी क्रिटिकल होत चालली आहे. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. बॉल तयार, ओव्हर द विकेट, डॉट बॉल. आणि आता चाललाय सामना शेवटच्या बॉल पर्यंत. षटकार जरी आला तरी चौकार मारावाच लागेल, म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना. काय रंगते सामना मैदानाच्या आतमध्ये, काय सुपर डिलिव्हरी. आशा अपेक्षा होती की आतापर्यंतच्या षटकामध्ये हव्या होत्या 10 धावा. आतापर्यंत आपण पाहिली तरी एकही धाव दिली नाहीये, ती म्हणजेच गोलंदाज सुनीलनं 10 धावसंख्या डिफेंड करायच्या होत्या. आणि या धावसंख्या 10 डिफेंड करत असताना 4 चेंडू फेस केल्यात, एकही धाव नाहीये. म्हणजे येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये हव्या धावा 10. टी शर्ट वरती सुद्धा राहुलच्या रोहितच्या 10 आकडा हा नोंदवलेला आहे. इथनं एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या बॉल वरती 6 उरतील की 4 उरतील ते आता पाहावं लागेल. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज, महत्वाचा बॉल. यावेळेला अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू डॉट होते आणि त्याच्यानंतरचा हा 5वा चेंडू डॉट. काय मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय, सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये की संघर्षाचं रणांगण मी सोडणार नाही. म्हणून आधीच म्हटलं होतं की ज्या क्षमतेने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना ती क्षमता तुमच्या अंगामध्ये येण्यासाठी तुमची एकाग्रता गरजेची असते. आणि तर एकाग्रता या ठिकाणी कामी आली. काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये मिहिर इलेम बापगाव. कमी धावसंख्येचा संरक्षण करत असताना 10 धावसंख्या डिफेंड करत असताना शेवटच्या षटकामधले 5 चेंडू या ठिकाणी समाप्त झाल्यात. निर्धाव षटक जर निघाला तर बालाराम मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मागे खेळतात, फिल्ड त्या ठिकाणी ठेवला गेला, कॅच आली तर निर्धाव षटक झालं असतं. आणि 6 धावसंख्येच्या फरकाने इथनं सामना गमवावा लागलाय. आई गावदेव बापगाव टीमला वॉड मॅच. 23 धावसंख्येचं संरक्षण मित्रांनो आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय सुपर मॅच तुम्ही अनुभवली. असं वाटलं की हा सामना दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर होईल, परंतु काय लढला मैदानाच्या आतमध्ये सुनील, राहुल आणि ओमकार. स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअपच्या माध्यमातून हा सामना 23 धावसंख्येचा संरक्षण करत असताना आपल्याला जिंकताना पाहायला मिळाला मिहिर इलम बापगाव. चला टीम चौधरपाडा आणि मिहिर इलम बापगाव दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच तुम्ही टॉस साठी या. सुनील यायचे. सन्माननीय बालारामजी मेहर या मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेत होते. त्यांच्याकडून कदाचित पारितोषिक देण्यात येईल. आणि 23 धावा या ठिकाणी डिफेंड झाल्यात. कधी